श्रीराम प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विनापरवाना गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्या बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद। ग्रामीण डाक सेवकांतर्फे विविध मागण्यांसाठी 12 डिसेंबर पासून संप। आरोग्य मित्रांवर होणारा अन्याय अत्याचार दूर करण्याची मागणी। भाजप किसान मोर्चातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत वारसदारास धनादेश वाटप। अवैध गोन खनिज वाहतूक करणाऱ्या 2 डंपरवर कारवाई। आणि ओसवाल नगरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळ्यात विनापरवाना गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीच्या गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळे जप्त करीत मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे। विनापरवाना गुंगीकारक औषधाच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून 580 गुंगीकारक औषधांच्या बाटल्या, 340 गुंगीकारक औषधांच्या ट्रिप्स असा 1,03,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 12/12/2023 रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की विकास उर्फ विक्की मोहन चौधरी राहणार दंडेवाला बाबानगर मोहाडी याने त्याचे राहते घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडून आणणाऱ्या गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवला असल्याबाबत माहिती प्राप्त झाली। त्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले। पथकाने विकास उर्फ विक्की मोहन चौधरी वय 36 राहणार दंडेवाला बाबानगर मोहाडी यास त्याचे राहते करून ताब्यात घेऊन त्याच्या घराची घरजडती घेतली असता त्यात 26,000 रुपये किमतीच्या गुंगीकारक घटक असलेल्या 170 बाटल्या, 5,120 रुपये किमतीच्या गुंगीकारक घटक असलेल्या गोळ्यांचे 160 ट्रिप्स आढळून आले। पोलिसांनी ते जप्त केले। सदर माल त्याने लुकेश अरुण चौधरी वय 30 राहणार देवपूर याच्याकडून घेतल्याचे सांगितले। लुकेश चौधरी यास ताब्यात घेऊन त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अशाच प्रकारचा हा गुन्हेगारक माल अवैधरित्या रिंकू मेडिकलचे मालक प्रमोद येवले यांच्याकडे असल्याचे सांगितले। पथकाने प्रमोद अरुण येवले वय 34 राहणार देवपूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या घरातून 36,750 रुपये किमतीच्या गुंगीकारक घटक असलेल्या 210 बाटल्या जप्त करण्यात आल्या। त्याने सदरचा माल मुकेश पाटील राहणार वाडी भोकर धुळे याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितल्याने मुकेश आनंदा पाटील वय 35 राहणार वाडी भोकर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या घरातून 30,000 रुपये किमतीच्या गुंगीकारक घटक असलेल्या 200 बाटल्या, 5,760 रुपये किमतीच्या गुंगीकारक घटक असलेल्या गोळ्यांचे 160 ट्रिप्स काढून दिले। असा एकूण 1,03,630 रुपये किमतीचा गुंगीकारक औषधांच्या एकूण 580 बाटल्या आणि गुंगीकारक औषधांच्या एकूण 340 ट्रिप्स 5,100 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून विकास उर्फ विक्की मोहन चौधरी, लुकेश अरुण चौधरी, प्रमोद अरुण येवले, मुकेश आनंदा पाटील सर्व राहणार धुळे यांच्या विरोधात मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, अमरजित मोरे, संजय पाटील, श्याम निकम, दिलीप खोंडे, संदीप सरक, पंकज खैरमोडे, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, जितेंद्र वाघ, किशोर पाटील, योगेश जगताप, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन, राजू गीते आदींनी केली। गुप्त बातमीदाराने अशी बातमी दिली होती की धुळे शहरामध्ये काही नार्कोटिक्स आणि सायकोट्रोपिक जे सबस्टन्सेस ॲक्ट आहे त्यानुसार त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्यानुसार LCBच्या टीमने आपण एक विकास उर्फ विक्की मोहन चौधरी हा दंडेवाला बाबानगर मोहाडी येथे राहणारा इसम आहे याच्या घराची हाऊस सर्च केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारचे टॅबलेट्स आणि सिरप्स मिळतील अशी एक बातमी होती। त्या अनुषंगाने आपण हाऊस सर्च केला असता त्याच्याकडे आपल्याला 170 बाटल्या कोडीन फॉस्फेट आणि 170 स्ट्रिप्स अल्फ्राझोलाम म्हणजे जे गुंगीकारक हे आहेत मोठ्या प्रमाणात त्याचा हल्लीचे तरुण मुलं ॲडिक्शन करतात त्याचं आपल्याला तसं मिळालं। त्याच्याकडे पुढे चौकशी करताना आपल्याला असं कळलं की रिंकू मेडिकल जे आहे त्यांच्याकडून याने हे सगळा माल आणलेला आहे। त्याच्यामुळे तिथे काम करणारे लुकेश चौधरी याला आपण ताब्यात घेतलं। त्या रिंकू मेडिकलचा जो मालक आहे त्याचं नाव आहे प्रमोद अरुण येवले, देवपूर धुळे राहणार, याला देखील आपण त्याच्यामध्ये अटक केली। त्याला अटक केल्यानंतर त्याच्या घरी सुद्धा आपल्याला 210 कोडीन फॉस्फेटच्या बाटल्या मिळाल्या। त्याच्यानंतर पुढे असं कळलं की त्याला एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचं नाव आहे मुकेश आनंदा पाटील, हा वाडी भोकर धुळे येथे राहतो।
की त्याने त्याला ते सप्लाय केलेलं आहे असं बातमी कळल्यानंतर आपण त्याच्या घरी पण सर्च घेतली. त्याच्या घरी पण आपल्याला कोडिन फॉस्फेटच्या 200 बाटल्या आणि अल्प्राझोलमच्या 180 स्ट्रिप्स असा माल मिळाला. तर एकूण आपण याच्यामध्ये 580 बाटल्या कोडिन फॉस्फेटच्या जप्त केलेल्या आहेत आणि जवळजवळ 5100 गोळ्या अल्प्राझोलाम याच्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि 4 आरोपींना याच्यामध्ये आपण सध्या अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर NDPS म्हणजे नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे. ग्रामीण डाक सेवकांतर्फे विविध मागण्यांसाठी 12 डिसेंबर पासून संप पुकारला असून धुळे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस जवळ कर्मचाऱ्यांतर्फे आंदोलन करीत संपाला पाठिंबा देण्यात आला. ग्रामीण डाक सेवकांतर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 12 डिसेंबर पासून संप पुकारण्यात आला आहे. धुळे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस जवळ पोस्ट कर्मचाऱ्यांतर्फे निदर्शने करीत आंदोलन करून संपाला पाठिंबा देण्यात आला. कर्मचाऱ्यांना 8 तास कामासह पेन्शन योजनेत नियमित लाभ मिळावा, ग्रॅज्युइटी पेन्शनसह लाभांश वाढवावा, 180 दिवसांचा सुट्ट्यांचा लाभांश निवृत्ती वेतन दरम्यान रोखीने मिळावा, गट विमा 5 लाखापर्यंत वाढवावा, ग्रामीण डाक सेवक सहकुटुंबाला आरोग्य सुविधा प्रदान करावी, इतर अनावश्यक कामांचा भार कमी करावा, लॅपटॉप प्रिंटरसाठी इंटरनेट मोबाईल डाटा उपलब्ध करून देण्यात यावा, सेवा निर्वाह निधीचा लाभांश 3% वरून 10% करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. संपात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी धुळे विभागीय संघटनेचे सचिव MD आयरे, RV खैरनार, विनोद बागले, कृष्णा वाघ, प्रकाश पाटील, राजेश जोशी तसेच धुळे जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवा करणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही सरकारला वारंवार आमच्या संघटनेमार्फत आमच्यावर जे काही अन्याय आहे त्या अन्यायाकरता आम्ही नेहमी पाठपुरावा केला, परंतु हे सरकार असं आहे कारण कुठल्याही कर्मचाऱ्याची बाजू मांडत नाही आणि शेवटी आम्हाला आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पडून येत, सरकारकडे पडून येत, त्या मागणींवर कुठलाही विचार होत नाही. म्हणून आम्ही हा देशव्यापी संप सुरू केला आहे. हा संप जवळजवळ 2,80,000 आणि सर्व देशभरात संप आहे. सरकारनं आमच्या मागणींवर ताबडतोब निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा होती, परंतु जी काही 11 तारखेला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्हाला योग्य ते सल्ला किंवा योग्य तो न्याय मिळाला नाही आणि शेवटी आम्ही 12/12/2023 रोजी संपाचा निर्णय घेतला आहे. सरकारनं आमचं एकच आहे, आमचे जे काही 12, 24, 36 काही प्रमोशन आहे ते प्रमोशन सरकारनं ताबडतोब द्यावा. आमच्या ज्या 180 दिवसाची रजा आहे त्या रजेला साठवण्याची परवानगी द्यावी आणि आम्ही जे काही काम करतो त्या कामाचा मोबदला आम्हाला वर्कलोडमध्ये घ्यावा असे आमच्या ठराविक मागण्या आहेत आणि ह्या मागणींकरता सरकारनं आमच्याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावे, कारण बऱ्याच दिवसापासून हे इंग्रजाच्या काळापासून चाललेलं सरकार आजपर्यंत तेच लावून धरलं आहे. तर इथं काहीतरी घडामोडी करून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. MD इंडिया हेल्थ इन्शुरन्स TPA कंपनीतर्फे आरोग्य मित्रांवर होणारा अन्याय अत्याचार दूर करावा या मागणीसाठी भाजप OBC मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. MD इंडिया हेल्थ इन्शुरन्स TPA कंपनीच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे काम सांभाळणाऱ्या आरोग्य मित्रांना वेतनवाढ नाकारून उलट कामावरून काढण्याची कारवाई करून अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी भाजप OBC मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की MD इंडिया कंपनी अंतर्गत धुळे शहरात 40 ते 45 आरोग्य दूत 12 वर्षापासून निरंतर अवघ्या 11,500 एवढ्या कमी वेतनावर कार्यरत आहेत. त्यांना शासनाच्या JR नुसार कमीत कमी 26,500 इतके मानधन मिळणे अपेक्षित आहे, परंतु कंपनी 11,500 देते. 9 महिन्यांपासून पगारवाढीसाठी पाठपुरावा केला तरी कंपनीने दखल घेतली नाही. त्यामुळे आरोग्य मित्र, आरोग्य दूत उपोषण व आंदोलन करीत आहेत. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे काम जिल्ह्यात ठप्प झाले. त्यामुळे एखाद्या रुग्णाच्या जीविताला हानी झाल्यास कंपनी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच भाजप OBC मोर्चा पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी कंपनीच्या प्रमुख समीर शेख यांच्यावर कंपनीचे मालक दबाव आणत आहेत, तरी या प्रकरणात तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भाजप OBC मोर्चाचे महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका पुष्पा बोरशे, जिल्हाध्यक्ष विक्की परदेशी, दिनेश बागोल, भगवान गवळी, सुरेश अहिरराव, मनोज चौधरी, विजय जाधव, गोविंद चौधरी, मयूर शार्दूल आदी उपस्थित होते. आपल्या धुळे शहरातील आरोग्य दूत हे गेल्या 12 वर्षापासून महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून MD कंपनीच्या माध्यमातून हे काम करत होते. 12 वर्षापासून त्यांना एकदम अल्पशा पगारावर 9,000 पासून सुरुवात होऊन फक्त 11,500 पर्यंत आतापर्यंत त्यांचा पगार कंपनी त्यांना देत होती.
तर एवढ्या पगारावर त्यांचं भागवत नव्हतं. त्या अनुषंगाने त्यांनी 9 महिन्यापासून कंपनीला वारंवार पाठपुरावा करून देखील कंपनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. 4 दिवसापासून संपूर्ण आपल्या धुळे शहरातले आरोग्य दूत हे आंदोलनाला बसले आहेत. त्याची दखल न घेता, त्याचा मार्ग न काढता कंपनीचा आडमुठपणा हा नवीन भरती त्यांनी त्या आरोग्य दूतांची चालू केली होती. त्याला आम्हाला माहिती पडल्यानंतर काल आम्ही कंपनीच्या ऑफिसला जाऊन ती भरती रद्द केली. त्यांनी जे नवीन बाहेरगावचे आरोग्य दूत आणले होते, प्रत्येक दवाखान्यात बसवले होते, त्यांनाही आम्ही बाहेर काढलं. आमच्या शहरातले स्थानिक आरोग्य दूतच त्या पदावर कार्यरत राहतील या अनुषंगाने आम्ही त्यांना तंबी दिली. त्यांना आरोग्य दूताच्या सर्व मागण्या मान्य करून त्यातला काही मार्ग असेल तो काढून त्यांचे पगार वाढ करून देऊन त्याच आरोग्य दूतांना पुनश्च त्यांचं कार्यरत करावं यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सर्व पदाधिकारी, सर्व युवक युवती, महिला सर्वांनी आम्ही त्यांना आज पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि जोपर्यंत कंपनी त्यांना पगार वाढ देत नाही तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू हे आश्वासित केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाचे आज निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना देत आहोत. शासनामार्फत नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना आलेले पैसे कर्ज खात्यात वर्ग करू नये यासह विविध मागण्या भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. शासनामार्फत नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना आलेले पैसे कर्ज खात्यात वर्ग करू नये यासह विविध मागण्या भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र राज्यातर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. निवेदनात शासनातर्फे नुकसान भरपाईसाठी आलेले पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करू नये, वीज पुरवठा खंडित करू नये, कांदा अनुदान देण्यात यावे, पंतप्रधान सन्मान निधी मिळावी, नमो किसान सन्मान निधी मिळावी, गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळी भरपाई मिळावी, पीक विमा मिळावा, पीक कर्ज मिळावे, कुसुम योजनेची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस बिंदू शेठ शर्मा, इंजिनियर मोहन सूर्यवंशी आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महामंत्री बिंदू शेठ शर्मा आज धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे पंतप्रधान नमो किसानचे पैसे, गारपीटचे पैसे, अवकाळीचे पैसे ज्या ज्या शेतकऱ्यांचे आलेले त्या खात्याला कर्ज लावून देतात, होड लावून देतात, त्या खात्यांना होड लावण्याचे निश्चित शासनाचे निर्देश असताना शेतकऱ्यांना मुद्दामून अडवणूक करतात. तरी शेतकऱ्यांचे तात्काळ पीक कर्ज मंजूर करावे. ज्या ज्या योजनांचे पैसे आलेले असतील, अवकाळीचे म्हणा, गारपीटचे म्हणा, विम्याचे म्हणा, ते शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी. पंतप्रधान सन्मान निधीचे जे पैसे ते सुद्धा शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे. बरेच शेतकरी त्या योजनेपासून वंचित आहेत. इलेक्ट्रिक बोर्डाच्या संदर्भामध्ये असे भरपूर विषय की ज्या संदर्भात निवेदन दिलेले साहेबांनी आश्वासित केलेले की याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल. जय जवान जय किसान. शिंदखेडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत विमाधारकाच्या वारसास 2 लाखांचा धनादेश त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत वारसदारास भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शिंदखेडा शाखेतर्फे 2 लाखांच्या धनादेशाचा लाभ देण्यात आला. भीमराव विठ्ठल धोबी यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत 436 रुपयांचा विमा पत्नीच्या नावे काढला होता. त्याची पत्नी निर्मलाबाई धोबी यांचे 2 महिन्यांपूर्वी नैसर्गिक निधन झाले होते. त्यामुळे वारसदार भीमराव धोबी यांनी CSC सेंटरचे संचालक अजय पानपाटील यांच्या मार्फत पाठपुरावा केला होता. पाठपुराव्याने भीमराव धोबी यांना 2 लाखांचा लाभ मिळवून देऊन सदरील रक्कम ऑनलाईन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. यावेळी भारतीय स्टेट बँक शाखा अधीक्षक विशाल ठाकरे, सर्व्हिस मॅनेजर अविनाश पगारे, CSC सेंटरचे संचालक अजय पानपाटील आदी उपस्थित होते. बाईच्या विमा पंतप्रधान योजनेचा विमा भावाला 2 लाख मंजूर झाले. साहेबांची मेहरबानी यांच्या कारणामुळे मला स्टेट बँकेतून भेटले पैसे, त्याबद्दल आभार घेऊन आणि आपले पानपाटील आपली सोबत त्यांनी सहकार्य केले. सगळे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने नगावबारी परिसरात विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 2 नंबरवर कारवाई करीत वाहने प्रांत कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिनय गोयल व प्रांताधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहे. पथकाने नगावबारी परिसरात 2 मुरमाने भरलेले डंपर क्रमांक MS17BY 6111 व MS17BY 6797 आढळून त्यांना परवानाबाबत विचारणा केली असता वाहन चालकाने JL म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड पनवेलच्या नावे खाडाखोड केलेल्या पावत्या मिळून आल्या. यात ETP नंबर नव्हता. त्यामुळे सदर वाहने प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली आहे. सदरची कारवाई आनंद खेडे मंडळ अधिकारी कविता आके, लामकानी मंडळ अधिकारी दिलीप चौधरी, देऊळ मंडळ अधिकारी सदाशिव सूर्यवंशी, वार तलाठी सोनाली चव्हाण, धाटरे तलाठी कल्पना पवार, बोरीस तलाठी भूषण चौधरी तसेच कुंडाने वार कोतवाल शिवदास पाटील, नगाव कोतवाल देविदास पाटील
आदींनी केली. आज आमच्या धुळे ग्रामीण तहसील कार्यालयाच्या अंतर्गत मंडळाधिकारी आनंद खेडे श्रीमती कविता हाके यांनी त्यांच्या महिला तलाठी सोबत नगाव एरियामध्ये आज दंडात्मक कारवाई दोन डंपर महामार्ग 3 NH3 या महामार्गावर नगावबारी परिसरामध्ये अनधिकृतरित्या मुरुमाची वाहतूक करताना 2 डंपर त्यांना आढळले. त्यांनी त्यांच्याकडे अधिकृत परवाना असल्याची तपासणी केली. त्या तपासणीत सदरची वाहनं ही जरी रॉयल्टी भरून स्वामित्व धनाची पावती घेऊन जरी प्रवास करीत होते, परंतु त्यांच्यासोबत बाळगलेली कागदपत्रे ही मूळ स्वरूपात असली पाहिजेत आणि रॉयल्टीच्या पावत्या या रॉयल्टीच्या आणि ETPच्या क्रमांकासह वैध मानल्या जातात. तसं त्यांनी कुठल्याही नियमाचं पालन केलेलं आढळून आलं नाही आणि अधिकृत रॉयल्टीचा आदेश असताना सुद्धा आदेशात दिलेल्या अट क्रमांक 1 ते 13 यापैकी बरादी पथक आणि 2 खनिजाच्या कारवायांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी आणि चोरट्या वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी पथकांची निर्मिती आहे. सदर पथकं हे मान्य प्रांताधिकारी आदरणीय राहुलजी जाधव सर, तसंच धुळे ग्रामीणचे तहसीलदार शेवाळे साहेब, अप्पर तहसीलदार विनोद पाटील साहेब अशा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पथकं अनधिकृत गौण खनिजाला आळा घालण्याचं काम रात्रंदिवस करीत आहेत आणि यापुढे चोरटी वाहतूक करणारे अनधिकृत गौण खनिजाचं बेकायदेशीर उत्खनन करून वाहतूक करणारे यांना आमचं या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी अशा पद्धतीने चोरटी वाहतूक थांबवावी, असं कृत्य करू नये. अन्यथा कायद्याचा बडगा उगारून त्यांना दंडात्मक कारवाई करून वेळ पडली तर पोलिसात गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येतील. या निमित्ताने मी सर्व चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू वाहतूक असतील, मुरुम वाहतूक असतील त्यांना आवाहन करतो की त्यांनी असं कृत्य थांबवावं आणि कायद्याला नियमाला सहकार्य करावं. देवपुरातील नगावबारी परिसरातील ओसवाल नगरातील श्री कुंदकेश्वर महादेव व हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त दिनांक 15 ते 17 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे शहरातील देवपुरातील नगावबारी परिसरातील ओसवार नगरातील श्री कुंदकेश्वर महादेव व उत्तरमुखी हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्री महादेव व श्री हनुमान मूर्तीची भव्य मिरवणूक दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता नगाव चौफुलीपासून मंदिरापर्यंत तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत श्री गणेश पूजन, स्वस्ती पुण्य वाचन पासून सायं पूजन, महाआरती प्रसाद पर्यंत सर्व पूजन होणार आहे. द्वितीय दिवस शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्रहमंडळ, रुद्रमंडळ स्थापनापासून महाआरती होणार आहे. तृतीय दिवस रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8:30 ते 11:30 वाजेपर्यंत शांतियुक्त पाठ, प्राप्त पूजन पासून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, संस्कार, ध्वजारोहण, पूर्णाहुती सोहळा, महाआरती तसेच दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ओसवाल नगर मंडळाचे JK शर्मा, दगा शिंदे, देविदास माळी, दिलीप वाघ, दीपक कापडे, किशोर चौधरी, अशोक बागुल, रमेश चव्हाण, नंदू पाटील, विजय शिंदे, जिजाऊराव पाटील, बाबूराव सिरसाट, पप्पू वंडेरे आदींनी केले आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ठरवल्याप्रमाणे उत्तरमुखी हनुमान मंदिर व महादेव मंदिराचं काम पूर्णतः झालेलं आहे. या मंदिराला ओसवाल नगर, शिवाजी नगर, कृषी कॉलनी, इतर कॉलन्यांनी बी भरपूर मदत केलेली आहे. त्याचा प्रतिष्ठा सोहळा दिनांक 15, 16, 17 असा 3 दिवस आयोजित केला आहे. 15ला मिरवणूक व पूजन होईल, 16ला होम हवन पूजन होईल, 17ला होम हवन पूजन होऊन संध्याकाळी दुपारी 12 वाजता भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरुवात होईल. तरी ओसवाल नगर, शिवाजी नगर वगैरे इतर कॉलन्यातील सर्वांनी या भंडाऱ्याचा प्रसादाचा लाभ घ्यावा व बहुसंख्येने हजर राहावे ही नम्र विनंती. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विनापरवाना गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्या बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद. ग्रामीण डाक सेवकांतर्फे विविध मागण्यांसाठी 12 डिसेंबर पासून संप.
आरोग्य मित्रांवर होणारा अन्याय अत्याचार दूर करण्याची मागणी. भाजप किसान मोर्चातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत वारसदारास धनादेश वाटप. अवैध गोन खनिज वाहतूक करणाऱ्या 2 डंपरवर कारवाई. आणि ओसवाल नगरात प्राण प्रतिष्ठेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.